फ्रेंड्स, कसे आहात? मस्त मजेत आहात ना? मी पूनम स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. हा व्हिडिओ टाकायला लेटच झालेला आहे कारण बाळाचं बोरनान केलं आम्ही, परंतु व्हिडिओ एडिट करून टाकायला खूप लेट झाला कारण मी एका कामामध्ये बिझी होते. तर बोरनांची तयारी आम्ही अशा प्रकारे केली होती. मकर संक्रांत आली की लहान मुलांचं बोरनान घातलं जातं आणि ते संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत घातलं जातं. तोपर्यंत ते केलं तरी चालतं, परंतु सुतक आलेलं त्यामुळे आमच्या बोरनांना खूपच लेट झाला. यामध्ये मुलांना हलव्याचे दागिने घातले जातात, नटवलं जातं, पाटावर बसून त्यांचं औक्षण केलं जातं. बोरे, ऊस, हरभरा, मुरमुरे, बत्तासे, तिळाच्या रेवड्या, गोळ्या एकत्र करून त्यांच्या डोक्यावर ते टाकलं जातं, त्यांना ओवाळलं जातं. अशा प्रकारे सावी आणि श्रीजा दोघींचंही बोरनान घालायचं होतं. अशा प्रकारे तयारी केली, त्यांना नटवलं, परंतु तयारी एवढी जोरदार नव्हती केली, साधी सिंपलच केलेली. परंतु त्या दोघींची सकाळपासून झोप झाली नव्हती, त्यामुळे त्या अजिबातच मूडमध्ये नव्हत्या. त्यांचा मूडही ठीक नव्हता, त्यामुळे डेकोरेशनचं सगळं विस्कटणे, ते काढणे याच मूडमध्ये त्या होत्या. आणि दोघी एकमेकींच्या नादातच होत्या. सुरुवातीला ते दागिनेही घालून देत नव्हत्या. आता बाळ बघा तिला कसं चॉकलेट भरवते, बाळाचा ऊस खाणे, चॉकलेट गोळ्या खाणे. त्या दोघींना कॅडबरी तर त्या दोघींनी कॅडबऱ्या तर नेहमी अशा प्रकारे संपवलेल्याच, त्याच्यामध्ये 2-2, 3-3च शिल्लक ठेवलेला. सगळं विस्कटणे आणि खाणे यामध्येच त्या बिझी होत्या. त्यांना काय करायचं आहे ते करू दिलं, कारण म्हटलं एवढी तयारी केली ती वाया जायला नको, थोडे तरी फोटो काढावे, व्हिडिओ काढावे, म्हणून अशा प्रकारे थोडंसं शूट केलं. त्या आधीच ड्रेसमुळे अनकम्फर्टेबल होत्या, त्या दागिन्यांमुळे अनकम्फर्टेबल होत्या, त्यामुळे त्या काहीही करू देत नव्हत्या. अशा प्रकारे दोघींना बसवलेलं आणि दोघींचंही औक्षण करून घेतलं मी दीदीने. आणि या दोघी काही ना काही खाण्यात अशा मस्त बिझी होत्या. त्या बोरनान एन्जॉय करत होत्या आणि त्यांचा मूडही खराब होता. ही बघा आमची छोटीशी तयारी. नंतर हे सर्व त्यांच्या डोक्यावरून औक्षण करून टाकण्यासाठी मिक्स करत होतो. बोरनांमध्ये जवळ आसपासची लहान मुलेही यावेळी उपस्थित असतात. एरवी शुभकार्यात वर्ज असणारा काळा रंग यावेळी दिमाखात मिरवायला मिळणारा हा सण आहे. तो प्रकार तहान्या बाळाच्या बाबतीतही आहे. बाळ जर बसू लागले असेल तर येणारी मजा औरच असते. त्याला हलव्याचे दागिने, हार बनवून घातले जातात. मुकुट, बासरी, रंगीबेरंगी हलव्याच्या दागिन्यांनी सजवले जाते. तसेच 5 किंवा 11 जणी सुवासिनी मिळून या सगळ्या त्याच्यावर त्या चिरमुऱ्यांचा, मुरमुऱ्यांचा वर्षाव करतात. त्यालाच बोरनान म्हणण्याची प्रथा आहे. याला काही भागात बोरलूट असेही म्हणतात. हे आमच्या नटखट राधाचे काहीसे फोटो आधीमध्ये घातलेले आहेत. या संदर्भात आख्यायिका अशी आहे की करी नावाचा एक राक्षस होता. त्या राक्षसाची वाईट दृष्टी आणि विचार मुलांवर पडू नये म्हणून त्यासाठी सर्वात आधी कृष्णाचे बोरनान घातले होते. त्यानंतर ही प्रथा पडली. व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.